आंघोळ केली मी काल नांदेडला असताना गार पाण्याने आंघोळ करत होतो. मला असं वाटलं तुम्ही आता गारटून जाणार आहे, पण आता असं वाटायला की इतक्या गरम पाणी आलं त्याच्यातून, त्या बोरच्या पाण्यातून. तर आता आंघोळ केली आहे, मस्त फ्रेश होऊन आता आज एकदम भारी वाटायला मला. इथले पोरं जे काही भेटले मला वारकरी सगळे एकदम मस्त आहेत, सगळे मस्त आहेत, स्वभावाला मस्त आहेत. तर आता थोडंसं आवडतो. आंघोळीचा व्हिडिओ बघितला तुम्ही. मी आता आहे संत नामदेव संस्थान इथे, आणि ह्यांच्या संस्थानाच्या खाली जिथे हे इथे पोरं आंघोळ करतात सगळे, हे आपले बालवारकरी जे आहेत ते सगळे आंघोळ करतात. मी पण इथंच आंघोळ केली. आता कपडे धुतोय. गेली 5 दिवस झालं एकच शर्ट एकच पॅन्ट असं घालून चालू होतं. तर आज कपडे धुतोय बाकीचे. ऊन पण पडले आणि प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. मी आज याच गावी थांबणार आहे, नरसी नामदेवलाच थांबणार आहे. जे महाराज आहेत, जे गुरुजी आहेत या संस्थानाचे, ते राहा म्हणले, काही प्रॉब्लेम नाही. मी म्हणलं मी फुकट नाही राहणार, मी काहीतरी काम करेल. ते नाही म्हणत होते, आम्ही असं कोणाला काम करू देत नाही, पण आपल्याला काम करायचं आहे, असं फुकटचं खायचं नाही आहे. तर करेल, काही ना काही काम करेल, छोटं मोठं का होईना काम करेल. सगळ्यात आधी मेन म्हणजे मी कपडे धुवायला बघा, कपडे भिजवून टाकले मी त्या 2 बकेटांमध्ये. जास्त काही नाही आहे, माझे टी-शर्ट आणि पॅन्टच आहे. आणि दॅट्स इट. हे माझं सामान इकडे. निरमा वगैरे, निरमा माझा गायब म्हणजे बहुतेक कुठं राहिला मला नाही माहिती. मी धुणं तर कुठेच धुतलं नव्हतं, का घरूनच आणलं नाही काय माहिती. कसं होतं, व्लॉगिंग करताना सिनेमॅटिक शॉट काढायला जरा प्रॉब्लेमच येतो. म्हणजे सिनेमॅटिक पण काढा, रिअल मोमेंट पण काढा, सगळं काढा, असं करण्यात टाईम जातो. कोई ना, कपडे धुवून मी जाईल पटकन दर्शनाला. थोडासा नाश्ता करेल, मी नाश्ता नाही केलेला. आणि नाश्ता करून परत येईल, बसेल. मग पोरं सगळे शाळेला गेलेत. आत्ता जे काही तुम्ही पोरं बोलले सगळे शाळेला गेलेत, काही जण कॉलेजला, काही जण शाळेला. तर शाळेतून हे येतील 3-4 वाजेपर्यंत. 3-4 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करून मग यांचा रुटीन मला खास तुम्हाला दाखवायचं आहे. मला नांदेड, अजूनसुद्धा नांदेडचं ते गुरुजी महाराज आठवत आहेत. काय भारी होतं, बनारसला गेल्यासारखं वाटत होतं. आय नो खूप जण म्हणतील की तू प्रॉपर नांदेडला नाही एक्सप्लोर केला, पण माझ्या हिशोबात, माझ्या ट्रॅव्हल रुटीनमध्ये जे बसलं, माझ्या आयटिनरीमध्ये जे बसलं, तिथे मी गेलो. सो सॉरी फॉर दॅट. मी बाकीचे प्लेसेस एक्सप्लोर नाही करू शकलो. बाकीचे प्लेसेस एक्सप्लोर करायला पैसा लागतो आणि मी पैसा खर्च केलेला नाही आहे. सो चला, कपडे धुवायचा टाईम. कपडे धुवायचा टाईम. ते बघितलं, ते माझ्यासमोर जे आहे, म्हणजे इकडे माझ्या मागे, तर ते आहे संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचं मंदिर. हे जन्मगाव आहे आणि ते जन्मस्थळ आहे का, कसं आहे? समाधी आहे इथे त्यांची. समाधी आहे का जन्मगाव आहे? गावात. जन्मस्थळ गावात आहे. हां. बरं, मी कोणाला विचारतोय, तुम्हाला कोडं पडला असेल. हा आहे, नाव सांग तुझं. चल. महादेव त्र्यंबक राऊत. आणि कुठला आहे तू प्रॉपर? जिंतूरचा आहे. आणि जिंतूरहून इथं तो काय करतोय, तर मी ज्या संस्थानामध्ये आज थांबणार आहे, इथे 2 संस्थान आहेत म्हटलंच ना. तर 2 संस्थान आहेत, त्याच्यातली एक जे संस्थान आहे ती यांची. तर यांची म्हणजे हा जिथे असतो नामदेव महाराज संस्थान, तर त्या संस्थानामध्ये मी थांबणार आहे. तर त्यातलाच एक छोटा वारकरी आमचा. तर आज त्याला काही शाळा वगैरे नाही, कॉलेज वगैरे नाही. तो आहे 11वीला, राईट? 11वीला आहे. लक्षात ठेवा, हाईटवर नका जाऊ. इतनी छोटी हाईट होती ना, उतनी बडी वो फाईट भी देते, लक्षात ठेवा. तर आपला छोटा वारकरी आहे सोबत. आणि हा मला मंदिर फिरवणार आहे, परिसर. हा जात दिवसभर माझ्यासोबतच असणार आहे. आत्ता मी मंदिरात जात असताना मी एक गोष्ट नोटीस करतोय, ते म्हणजे इथे आपले हिंदू लोक तर आहेतच, पण सोबत शीखचे लोकसुद्धा आहेत. शीख लोक जास्त आहेत. कारण जर तुम्हाला माहीत असेल, शीख पंजाबपर्यंत संत नामदेव आपले गेलेले होते आणि पूर्ण भारतभर फिरलेले होते. तर शीख लोक त्यांना गुरु मानतात. त्याच्यामुळे
आता माझे डोळे असे होईल उन्हामुळं, पण आंघोळ केल्यामुळं फ्रेश वाटायले. बरं झालं आंघोळ वगैरे केली नाही का, एकदम गार पाण्यात मस्त. आता मी मंदिरात प्रवेश करतो. हे प्रवेशद्वार आहे आणि कामं चालू आहे तिथे मंदिराचे. इथे दुकानाचे आले तुम्हाला दुकान दिसतील, स्टॉल दिसतील, जे की रोज उघडत नाहीत असं मला महादेवने सांगितलं. महादेवने सांगितलं. कारण काय त्याचं? ते स्टिकर पण त्यांचे दुकान आहे. म्हणजे लहरी फक्त एकादशी किंवा ह्याला पौर्णिमा काय असेल, मेन दिवसालाच फक्त ते इथले दुकान उघडतात. बाकीचे गावात आहेत का? तसं ते हे उघडेच राहतात. ते कंटिन्यू आले. जे मंदिरात आहेत ते कंटिन्यू असतात. हे माझ्या मागे बघता येते. पण जे बाहेरचे तुम्ही बघितलात काही दुकान असेच आहेत. हे कोण आहेत? कोण? काशीराम महाराज गुरु. काशीराम महाराज यांनी, काशीराम महाराज यांची पायरी म्हणजे त्यांचे भक्त होते नामदेव महाराजांचे. तर चला मंदिरात प्रवेश घेऊयात. संत नामदेव. नामदेव हे नाव माझ्यासाठी खूप जवळचं आहे. जीवाभावाचं नाव आहे. म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे, पण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. खरंच मी आज दर्शन घेतो आहे. आधी दर्शन घेतो, परत व्हिडिओ नाहीतर आधी व्हिडिओ काढतो. म्हणजे मागे बघताय इकडे, आणि हे मंदिराचा परिसर आहे पूर्ण. हे जे बघताय तुम्ही, हा जो मंदिर आहे, आता मी ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे संत नामदेव महाराज यांचं वस्त्र समाधी म्हणजे इथे त्यांचे वस्त्र ठेवलेले, त्याची समाधी. आणि जन्मगाव म्हणजे जन्मगाव हेच आहे, पण ते गावात आहे. ठीक आहे. प्रसन्न वाटेलं वातावरण. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून लोक इथं आलेले आहेत. पंजाबी लोक जास्त आहेत, शीख लोक जास्त आहेत, आणि आपलेसुद्धा लोक जास्त आहेत. मंदिराला काहीतरी 6-7 वर्ष झाले हे मोठं केलं आहे. आधी जुनं मंदिर होतं, आता नवीन केलं आहे. पलीकडे आहे का जुनं? चल की मग जुन्या मंदिराकडे जाऊ. महादेव सगळी सांगतोय मला, असं आहे तसं आहे. काय हे? बरं. हा जो दिसतोय तुम्हाला, हा नामदेव महाराजांचा विना आहे, संत नामदेवांचा. विचार करा किती वर्ष जुना असेल. 800-900 वर्ष जुना विना आहे हा. 1274. जुनं मंदिर कुठलं? हे मग इकडून इकडं स्थापना केली का? पण हा यूट्यूबला चालू आहे. मग समाधी तर तिथं आहे का इथं आहे? मग महाराजांची समाधी पंढरपूरला आहे. तसं नाही, ते वस्त्र समाधी म्हणतोय. गावात आहे काय ना? मग आपण गावात जायचं का? गावात एक ते शीख संप्रदायांनी विकत घेतले त्यांच्याकडून. शीख संप्रदायांनी, बरोबर. ते जन्मस्थळ आहे त्यांचं. हां, ते खूप मानतात आहे ना शीख लोक पण. शीख लोकांना त्यांचे धर्मगुरू होते. हे जे आहे हे जुनं मंदिर आहे संत नामदेव महाराजांचं. याच्या आतमध्ये जर दिसत असेल तर दिसतंय का? ओके, दिसलं. तर हे जुनं मंदिर आहे. नामदेव महाराज. आतमध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती. ला जाताना ही पालखी असते राईट. त्या पालखीचा त्यांचा गाडी काय म्हणू शकतो आपण याला, रथ, पालखी रथ आहे. आणि हे मंदिर कशाचं आहे? हनुमानाचं मंदिर. बरं, मी प्रत्येक ठिकाणी जातो. दक्षिणमुखी हनुमान तुम्हाला एवढाच एक दिसेल असं म्हणतात, पण खूप ठिकाणी आहे दक्षिणमुखी हनुमान. जय बजरंगबली. हां, हे होते काय? संत शिरोमणी नामदेव महाराजांचे हे राहते. 3 दिवस समजा
लागते तर इथं रिंगण होते या वाळवंटामध्ये. हे पतंग नाही का? वाळवंट नदी आहे की तर हो वाळवंट म्हणतात. वाळवंट म्हणतात का बरं? अरे पण नदी पाणी नाही म्हणून वाळवंट का? मग ते हे राहतं मग उन्हाळ्यामध्ये तिथं वाळू येते आपण मग त्या काय होत. हा 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 म्हणून का? हा वाळवंट मग तिथं रिंगण राहते सगळं पूर्णीकडे. हा इकडं ते बांधकाम सुरू आहे. मोठा पूल म्हणजे पूल व्हायला लागतो. पूल व्हायला का? चला. उत्तम बाबाराव देशमुख. बरं आणि इथे किती वर्षापासून आहात? 10 वर्षापासून 10 वर्ष झालं. काय पुजारी म्हणून की सेवेकरी म्हणून? सेवा म्हणून. संत नामदेवाचं हे जन्मगाव आहे आणि जन्मस्थान म्हणून गावामध्ये घरं आहे. बरं यांचा 1270मध्ये जन्म झालेला आहे आणि समाधी ही पंढरपूरला झालेली आहे. विठ्ठलाच्या पायरीशी आहे ती. आणि इथं जे आहे ते स्मारक मंदिर म्हणून आपण बांधलेलं आहे ते वस्त्र समाधी आहे, कारण जिवंत समाधी त्यांनी पंढरपूरला घेतलेली आहे. अवशेष राहिलेले म्हणजे त्याचे कापड, हां, ते एक वस्त्र समाधी आहे इथं. तर इथं गुरुग्रंथ साहेबांमध्ये पंजाबमध्ये गेले असताना नामदेव महाराज त्यांनी गुरुग्रंथ साहेबमध्ये यांचे 61 पदं जे आहेत त्याच्यात समावेश असल्यामुळे यांना ते गुरु मानतात, गुरुस्थानी मानतात शेख लोक. त्याच्यामुळे आवर्जून पंजाबातून इतर ठिकाणाहून लोक या दर्शनासाठी आवर्जून येतात. ते आपण पाहतच असाल आता दिसायले ते लोक. तर त्यांना ते इतर ठिकाणी नतमस्तक होत नाही, पण गुरुचं स्थान असल्या कारणानं या ठिकाणी आवर्जून ते येतात. त्यांचे समकालीन असलेले सेना महाराज आहेत, हे संत सातारकर महाराज जे आहेत, तर यांना इथं आले असताना इथं कार्य त्यांनी केलेले आहे. स्वतः ते भागवतकार होते. इथं राहून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार सुरुवातीला यांनी केला आणि काहीच नव्हतं, भिंती वगैरे काही नव्हतं. शेवटी कळस गाठला आणि याच्यानंतर आता एक चांगल्या प्रकारचं असावं, लोकांना म्हणजे लोकांच्या लक्षात नजर सोयी यांना चांगला असावं, सुशोभीकरण असावं या हेतूनं ट्रस्टी निर्माण करून या ठिकाणी आता या 3 वर्षात हे नवं मंदिर बांधलेलं आहे. ते जवळजवळ 6 कोटीचं, 6 कोटी रुपयाचं हे लोकवर्गणीतून. नदी कुठली आहे? ही कयादू नदी. कयादू नदी. पाणी असतं पण नदीत? पाणी असते ना. इथं कसं आहे, तीर्थस्थान आहे इथे चांगलं. इथे जे लोक बाहेरून येऊन जे क्रियाक्रम करतात, अस्थि विसर्जन करतात, ते इथं पाणी होते. इतर ठिकाणी कुठं होत नाही, त्यामुळे तीर्थ महात्म्य आहे इथं. आवर्जून आता बघाल तुम्ही तिथं ती क्रिया चालू आहे, ते लोक बघायचे ते. हां लय गर्दी असेल. बाबा परतवारीला तर लाखोना गर्दा असतो तो गावगावच्या तिथे. हो हो तुम्हाला सुद्धा खूप छान माहिती दिली त्यांनी. माझे केस थोडेसे वेडेवाकडे झालेत, पण ठीक आहे, केस डझंट मॅटर. आणि आता मी परत का मंदिराकडे जातो आहे. आतमध्ये भजन चालू आहे, शीख लोक जे आहेत त्यांचं भजन सुरू आहे. काय काय पारेला आलेले इथं राहतात. इथं तर 365 दिवस ते विना पारा राहते. म्हणजे मला नाही कळालं. 365 दिवस म्हणजे वर्षभर विना पारा राहते. विना पारा म्हणजे प्रत्येक गावाचा प्रत्येक दिवशी एक. मला नाही कळालं. पारा म्हणजे काय मला तिथे सांग. पारा म्हणजे विना त्याचं अन्नदान हे सगळं कीर्तन सेवा. हा, त्याच्यासाठी येऊन थांबतात हा, असं एक म्हणायचं आहे. बरं 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 कळालं. ओके. इथं साईडला जे म्हणलं होतं तुम्हाला, हे बघा हे स्टॉल्स. आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग खूप कमी आहे, खूप म्हणजे लाईक 13च्या खाली असेल जवळपास. मी एवढं लोमध्ये नाही ठेवत. पण दर्शन झालं आहे, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. असं वाटतं मी नांदेडला चालू आहे. नांदेडमध्ये गेल्यावर फुल एकदम पंजाबी वाईब्स येत होत्या. शीख लोक जास्त होते ऑब्वियसली. तर इथंसुद्धा तसंच येतं, कारण त्यांचे गुरु आहेत संत नामदेव महाराज. बाबा धुरुळा. मी असं बिना चपलीचं फिरतोय, बिना शूजचं फिरतोय. हे बघा दोघं पण. माझं बघून हे नवीन नाही का, तू असंच फिरतो? हा, पाय तर नाही, काय नाही. हे बघा असे ट्रॅव्हलर घेऊन येतात पंजाबी लोक. सहल आली ते का क्रुझरमध्ये बसून. तर अपडेट हे की आता माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, म्हणजे एवढी मी कमी नाही करत कधी, त्याच्यामुळे 15-14 झाली असेल. आता मी जातो
आणि थोडंसं खातो काहीतरी आणि एडिटिंगला बसतो. मला एडिटिंग करायची आहे कारण आज व्हिडिओ टाकावा लागेल. मी 10 वाजताचा व्हिडिओ आहे 5 वाजता टाकवलं इव्हिनिंगमध्ये, मला टाईम भेटतो आहे म्हणून. आणि आजचा मुक्काम इथेच असेल माझा. पोरं यायच्या आधी एडिट करावा लागेल व्हिडिओ नाही का. जय काय बोले जो सोनियाल सत श्री अकाल. हे बघा हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं दुकान. इथे सगळं पकवाज वगैरे भेटतं, सगळं साहित्य भेटतं आहे, सगळे भेटतं, तबला पकवाज. तर मस्त जेवण केलं. त्या महादेवानेच आणून दिलेलं होतं जेवण. आणि आत्ता मी इथेच अंडरग्राऊंडला जिथे आंघोळ केली त्याच्या दुसऱ्या बिल्डिंगला, म्हणजे 2 बिल्डिंग आहेत साईडला, तर त्याच्या साईडला इथे मस्त बाज आहे. असा बाजावरती हे जर्किन घेतलं आहे उशाला आणि मी मस्त झोपलो आहे. म्हणजे ॲक्च्युली एडिट करतो आहे व्हिडिओज, पण इतके मस्त जेवण झालं आहे, इतकी मस्त आंघोळ झाली आहे गार पाण्याने, काम झालं आहे, चालणं झालं आहे. असं सुखाची झोप असते ना शेतात बसल्यावर, तशी झोप भेटते मला सध्या, लागली. आता थोड्या वेळात 4 वाजता एकदा पोरं आले की मग किलबिल चालू होणार त्यांचं. किरकिर नाही, किलबिल म्हणा काय म्हणा, पण मजा येणार आहे मला. ऑल्सो मला एक कॉल आला होता इव्हेंटचा अर्जंट, आज धाराशिवला इव्हेंट करायचा आहे, होस्ट करायचा आहे आणि या. तर म्हणजे खूप कन्व्हिन्स करत होते, पण व्हिडिओच्या सिरीज चालू असल्यामुळे मी नाही म्हटलं. ॲक्च्युली त्या क्लायंटचा मला आधी कॉल आला होता, पण त्यांनी काही कन्फर्म कधी केलंच नाही मला. तर ते म्हणतात आज अचानक की नाही सर लागणार आहेत, या ना प्लीज. मी म्हटलं नाही, शक्यच नाही. असं ऐन टायमाला जर कोणी क्लायंट्स व्हिडिओज बघत असतील बाय चान्स, तर असं ऐन टायमाला नका सांगत जाऊ. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगतो, ऐन टायमाचे म्हणजे एंड मोमेंटला जर तुम्ही एखादा अँकर बुक करताय तर त्याचे चार्जेस जास्त असतात ॲज कम्पेअर टू नॉर्मल चार्जेस. कधी लक्षात ठेवा, माझ्या डोळ्यात झोप आहे. त्याच्यामुळे कधी बुक करायचं असेल तर प्री बुकिंग ऑलवेज प्रेफर करा. प्री बुकिंगमध्ये पैसे कमी होतात. म्हणजे मी तरी करतो, प्री बुकिंगमध्ये आधीच कन्फर्म करून घेतो, त्याच्यामुळे पैसे कमी ठेवतो. आणि मी लागेल तेवढेच, जेवढं बजेट आहे, जेवढी आपली अवकात आहे तेवढेच पैसे ठेवतो. मी जास्त बजेट नाही सांगत. ठीक आहे, दिस इज मी. जास्त पोट वगैरे दिसतंय का? तर हा परिसर आहे, बघताय तुम्ही, काहीच नाही आहे इकडे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं स्टे ट्यून. ठीक आहे, झोप चालूच होती माझी, पण इथे बघा हा आहे समोसा आणि हा याने आणलाय. तुझं नाव विसरलो मी. समय. फक्त याचं वेगळं नाव आहे, बाकी सगळ्यांचे काहीतरी देवांचे नाव लय भारी. म्हणजे आपले नॉर्मल नाव आहे, त्याचं नाव समय आहे. तुझं नाव लक्ष्मण. बघा म्हटलं ना, सगळ्यांचे नाव भारी आहेत, फक्त याचं नाव वेगळं आहे, समय. तर समयनं आणलंय खास. तो म्हणला, आठवलं म्हणला मला की आलेत तुम्ही आणि तुमच्यासाठी. भाई मला असं वाटतं की पाहुणा, मी सांगतोय त्यांना मी काही पाहुणा बिवणा नाही आहे तुमचा, बट स्टील काही काम बी असेल तर सांगायला का मला की असं नका आणत जाऊन. नाही रे, मला नाही चांगलं वाटत. समोसा खातोय. एडिटिंग लय राहिली आहे अजून, लय बेकार. मी अर्धा टाइम तर ABP माझंच बघत बसलोय सगळे. अरे ते इलेक्शनचे निकाल आहेत ना आज महानगरपालिकेचे, तेच बघत बसलो होतो. काय मला आता आराम, मस्त बाज भेटलाय, बाजावर मस्त झोपलोय. ठीक आहे, 4 वाजता आता पोरं आले की कालवा चालू. दादा हे काय, दादा ते काय, दादा हे कसं चालतंय, ते कसं चालतंय. उचल त्याला, उचल. का पण असं आगाऊपणा का करायला तू? आपलं वय काय आहे का? ते वय काय आपण करतोय काय? काय सांगतो, 11वीला आहे का त्यांना? अरे बाप, 17 वर्षाचा आहे तो. काय सांगतो होय महादेव? 16 वर्ष धोक्याचं निघून गेला. 18 वर्ष मोक्यात करायला. जास्त पैसे विषय करू नका. जर कुणाला मदत लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. पैसा आपल्याकडे जाऊ दे, आता टाकले असते. यार काय दिलंय? चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया. हे चुना लावला मला नाही बाबा. घरी खिचडी, शाळेतली खिचडी खायची आहे का?
तबला किंवा कुठलं एखादं वाद्य वाजवून मला जवळपास 8 वर्ष झाली. 8 वर्ष 10वीत असताना वाजवलेलं मी. तर त्याच्यानंतर आज हातात घेतोय. ह्यांच्यासारखं तर एवढं परफेक्ट येणार नाही, जसं येते तसं भजन वाजवतो. अरे चुकून ढोलकीचाच ताल धरला. थोडंफार कष्ट करावे लागतील. माझा हात दुखायला लागला लगेच थोडंसं वाजवलं तरी. आता 8 वर्ष झाले, पण माझ्यापेक्षा हे पूर्ण एक नंबर. तुम्ही अर्धा तास सांगा, अर्धा तास वाजवत राहतील. ह्यांना भजन कीर्तनाची सवय आहे का? सवय असेल तुम्हाला सगळ्यांनाच आहे का? बघा तर कॅमेराच्या मागं पण कोण आहे दाखवतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यांना महाराज नावानं पुकारताय ना? बघा कधी काळी मी पण होईल महाराज. महाराज तेरकर महाराज. भारी वाटतं ऐकायला का? हरिपाठाची वेळ झाली आहे आणि मी तर बघताय माझ्या साईडला रोज चालतंय, रोज हरिपाठ. इथे मंदिर आणि इकडे हरिपाठाला सगळे उभारलेत हे सगळेजण. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण अभिषेक महाराज फटांगळे. मी संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था नरसी नामदेव येथे शिक्षण घेत आहे. रामकृष्ण हरी. मी लक्ष्मण महाराज पाटील. तरी आज मी या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था नरसी नामदेव या ठिकाणी शिक्षण घेत आहे व या ठिकाणाहूनच माझा कीर्तनकाराचा पाया रचला गेला. तरी रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण श्री रमेश महाराज मगर श्री क्षेत्र नरसी नामदेव संस्थान विश्वस्त व तसेच श्री संत शिरोमणी नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष या ठिकाणी संत शिरोमणी नामदेवरायाच्या या दरबारामध्ये चालत असलेली अगदी
12 वर्षापासून ही वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी म्हणजे हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मृदंगाचं, गायनाचं, कीर्तनाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि या माध्यमातून ते स्वतःचं नाव आणि परमार्थाची सेवा करत करत परमार्थही कसा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल, कारण की नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या भक्तीचा प्रचार प्रसार करण्याचं काम आमची वारकरी शिक्षण संस्था करते. यामध्ये यावर्षी 2025मध्ये जवळपास 102 विद्यार्थी, जे मुली 50 आणि मुलं 52 असे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अजून जर या ठिकाणी कोणाला जर शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर आपणही या ठिकाणी आमच्या संस्थेला अवश्य एक वेळ भेट द्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण सौभाग्यवती वैशालीताई पाटील. अतिशय सुंदर संत शिरोमणी नामदेवरायांच्या दरबारामध्ये माझी संत शिरोमणी वारकरी शिक्षण संस्था, अतिशय सुंदर त्या संस्थेमध्ये छोटे छोटे 5वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतच आहे. त्याचबरोबर अनाथ जे गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांनाही मी या ठिकाणी मोफत शिक्षण देत असते. त्याचबरोबर कथा, कीर्तन, मृदंग, गायन याचंही त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षण दिलं जातं. आपल्याकडेही या अशा थोर आबाल जे गरीब विद्यार्थी असतात, मुलं असतात, त्यांना जर शिक्षणाकरता टाकण्याची इच्छा असेल तर टाकू शकता. आणि त्याचबरोबर आत्ता यावर्षी 2025 जर सांगायला गेलं तर टोटल 102 विद्यार्थी माझ्याकडे शिक्षणाकरता आहेत. 50 मुली आहेत आणि त्याचबरोबर काही मुलंही त्यांच्यासोबत शिक्षण घेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मुलींकरता प्रायव्हेट व्यवस्था केलेली आहे आणि मुलांकरता प्रायव्हेट व्यवस्था केलेली आहे. तरीही आपण या ठिकाणी संस्थेला अवश्य भेट द्यावी, नम्र विनंती. रामकृष्ण हरी. जे काय बघितलं तो होता हरिपाठ आणि हा रोज चालतो है ना, रोज चालतो ना. हा मृदंग वाजवत होता, दिसतोय का आपण? हा दिसतोय. हा मृदंग वाजवत होता. रामकृष्ण हरी. आणि खूप छान मृदंग वाजवतो, एक नंबर. मला माझ्या लहानपणीच्या दिवसाची आठवण आली जेव्हा मी तबला वाजवायचो. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं देवाचं नाव घेतलं की देव सोय करतोच, तशी आज मी यांच्याकडे राहणार आहे. एक दिवस पूर्ण राहिलो, मी यांचं सगळं रुटीन बघितला कसा असतो, काय असतो. एक नंबर शिस्तीत. काही जण आहेत, काही जण नवीन आलेले ते शिस्तीत नाही आहेत अजून, तेही होतील आहे का, तेही होतील लगेच म्हणजे लवकरच होतील. हे बघा हे असे. तर मजा आली. तुम्ही या, ज्यांना वारकरी संप्रदायात म्हणजे जायचं आहे किंवा ज्यांना रस आहे विठ्ठलाचं नामस्मरण करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, असे लोक नक्की. हीच वारकरी संस्था नाही, अशा अनेक वारकरी संस्था आहेत. कुठल्याही वारकरी संस्थेत जाऊ नये, पण देवाला विसरू नका. होय, देवाला विसरून चालतं का सांग? होय, देवाला विसरून चालतं का? आपण देवाची लेकरं. आम्ही काय, आपण मी नाही का? यार हे आपण म्हणायचं तर आम्ही म्हणतोय. आपण सर्व काही देवाचे लेकर आहोत. देवाची जर का नाही सेवा केली तर आपलं कसं होईल? देवाची नाही तर कुणाची सेवा? बोला. मी काल एक टाकलं होतं बघा, जर जे मला इंस्टाला फॉलो करतात, मी असं टाकलं होतं की आपल्या देवाची लाज कशाची, असं टाकलं होतं. त्याच्यामुळे भक्ती करताना किंवा हे करताना तुम्ही लाजू नका, बिंदास्त भक्ती करा. मला तर लय मजा आली, माझी मी फुगडी सुद्धा खेळली. दीपू नाव काय सांगू का? गरम पाणी आहे का? याचं नाव काय सांगू का? काय केलं आपण आता? जेवण केलं, मस्त होतं जेवण. मी ताट धुतोय, सगळं करतोय. हे हातात वडू घ्यायला ह्याला तर जास्त बघावं लागणार आहे. काय महादेव दिसतोय बारकावर. मी तुम्हाला अजून पण सांगतो, ह्याचं वय जास्त आहे. वय जास्त आहे ना का? म्हणजे शाळा जास्त आहे. आत्ता वाजलेत 9:50. ठीक आहे, कुठे गेलं? हां, 9:50. आणि ओके, आत्ता वाजलेत 9:50. मी इथे झोपलो आहे. हे संस्थानाच्या
हे जे लेकरं आहेत ना, वारकरी आहेत ना, खरं तर यांना महाराज म्हटलं जातं. प्रत्येकजण प्रत्येकाला महाराज म्हणूनच बोलतात. आणि दुसरं म्हणजे एक तुम्ही नोटीस केलं असेल काही व्हिडिओजमध्ये, किंवा ज्यांना वारकरी संप्रदायाबद्दल माहिती आहे ते एक दुसऱ्याचे चरण स्पर्श करतात. माहिती आहे, कोणी असू द्या, मोठं लहान कोणी, मोठे लोकसुद्धा लहानांचे पाय पकडतात. म्हणजे एक शिकवण आहे चांगली. आणि मला असं वाटतं मी ते आलो ना, म्हणजे 1 महिनाभर तरी ते राहावं, माझ्या अंगात काय शिस्त येईल असं वाटतंय. हे बघा, मी मान्य करतो मी बेशिस्त आहे. म्हणजे दुपारी 12-12 वाजेपर्यंत झोप काढायची. इथे आलात ना तुम्ही, एका रट्ट्यात उठावं लागतं 5 वाजता. आणि रट्टा पण द्यायची गरज नाही, सगळ्यांना सवय झाली. पण खूप छान वाटलं मला आज इथे राहून. यांचा रुटीन असाच असतो. सकाळी हे 5 वाजता उठतात. 5 वाजल्यापासून प्रॅक्टिस करतात. हे कोण तबल्याची करतं, कोण पखवाज, मृदंग, कोण गायनाची करतं, कोण हार्मोनियमची करतं. असं वेगवेगळे प्रॅक्टिस झाल्यावरती पूर्ण लाईट लाव ना. वेगवेगळे झाल्यावरती त्याच्यानंतर 7 वाजता आंघोळी वगैरे करतात हे ना. आधी काय करतात तुम्ही? आम्ही आंघोळ तुझं रुटीन सांग मला. चल, माझ्यासोबत आत्ता या संस्थानाचे जे महाराज आहेत त्यांचा मुलगा, आणि हा स्वतः महाराज म्हणतात याला, माझ्यासोबत आत्ता आहे. रामकृष्ण हरी. माझे नाव नामदेव रमेश मगर. तुमचं रुटीन सांग मला, कसा आहे दिवसभराचा? आमचा दिवसभराचा रुटीन म्हणजे आम्ही रोज सकाळी 5 किंवा 4:30 वाजता उठतो. उठल्याच्या नंतर पखवाजाची प्रॅक्टिस असो, किंवा गायनाची असो, किंवा हार्मोनियमची असो, दादांनी जसं सांगितलं तसं. आणि आंघोळ वगैरे झाली की लगेच आमचा क्लास चालू होतो. म्हणजे कसा क्लास, की समजा भागवतगीता, काही ज्ञानेश्वरीचा क्लास हे झाला. किती वेळ? आम्ही 7 ते 9 क्लास. 7 ते 9. हां. 7 ते 9 झाला. 9:30 वाजेपर्यंत नाश्ता गिष्टा करून शाळेच्या बसमध्ये बसायचं. शाळेच्या बसमध्ये बसलं की 3 किलोमीटर शाळा आहे. शाळेमध्ये शिकणं झालं. 4 वाजता शाळा सुट्टी आमची. दुपारच्याला डब्बा वगैरे असतं. खिचडी असते, खूप छान खिचडी असते. 4 वाजता शाळा सुटली की घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर फ्रेश व्हायचं, एकदम मोकळं छानपैकी फ्रेश झालं. कपडे वगैरे घालायचे. आमचे नेहरू म्हणजे आमचा पोशाख, आमच्या पोशाखाला नेहरू असे म्हणतात. ते घालायचा आणि हरिपाठाला लागायचं. हरिपाठ झाला की मस्त छानपैकी जेवण असतं, जेवण करायचं. मस्त जेवण झालं की डबल 7 ते 9 अभ्यास करायचा. समजा शालेय असो किंवा क्षेत्रिक असो, समजा संस्थेतील अभ्यास असो, ते अभ्यास झाला की लगेच मग आराम करायचा. किती सॉर्टेड लाईफ आहे. जगातलं कुठलं टेन्शन नाही ना. मोबाईल आहे यांच्याकडे, एक 2कडेच मोबाईल आहेत, ते पण जे मोठे मुलं आहेत त्यांच्याकडेच. आणि हे मुलं त्यांच्या मम्मी पप्पांना सोडून राहतात, आईवडिलांना सोडून राहतात. किती सॉर्टेड आहे. म्हणजे काहीच टेन्शन नाही त्यांना. इथे मस्त खायचं प्यायचं, शाळेला जायचं, मज्जाने लाईफ खरंच. पण अंगात शिस्त आहे सगळ्यांच्या. मी आज दिवसभर हे नोटीस केलं. प्रत्येकजण कुतूहलानं माझ्याकडे येतं, दादा हे मोबाईलमध्ये, दादा हे कसं ते कसं. माझी इक्विपमेंट्स जे मी घेऊन गेलेलो आहे, गिम्बल म्हणा, ट्रायपॉड स्टँड म्हणा, बाकीचे स्टँड्स म्हणा, माईक, कॉलर माईक, त्यानंतर जे काही वायर, अगदी चार्जरपासून सगळ्यांना कुतूहल आहे की दादा हे कसं, दादा ते कसं, बॉक्स सापडला, दादा हे कशाचं आहे. आणि विचार करा, कोणीसुद्धा स्वतःहून एखाद्या वस्तूला असं हे करत नाही, म्हणजे हात लावत नाही किंवा काय उचापात्या करत नाही. काय करायचं असेल तर आधी विचारतात, दादा हे करू का, ते करू. म्हणजे शिस्त आहे, भरपूर शिस्त आहे. तुम्ही नक्की या. जेव्हा कधी जर तुम्ही हिंगोलीला आलात ना, तर नरसी नामदेवला यायला चुकवू नका तुम्ही. नक्की या इथं. आता माझा अजून इथली ट्रिप संपलेली नाही आणि हा व्हिडिओसुद्धा संपलेला नाही आहे. या व्हिडिओचं टायटल काय होतं की आय एम सर्वायविंग इन, असं काहीतरी मी टाकलं असेल. मलाही माहीत नाही, मी थंबनेल जेव्हा एडिट करत होतो तेव्हा काय टाकलं असेल, ते तर नंतर झालं असेल. जे काही असो, या गावात मी राहतो आहे आणि मला खूप छान वाटायला यांच्यासोबत. एकाच दिवसात मला असं मन लागून गेले. मला तर वाटतं मी उद्या आता जायचीच इच्छा होणार नाही मला, पण जावं तर लागणार. आपली सिरीज पूर्ण कंप्लीट करायची. त्यानादाने एक व्हिडिओ पण माझा पोस्ट करायचा राहून गेला होता. पण असो, काही हरकत नाही. ह्या गोष्टीसाठी कुछ तो कुर्बान करना ही पडता है अच्छी चीज़ों के लिए. तर उद्या 2 व्हिडिओज येतील मात्र. आता व्हिडिओ एडिट करायला बसेल, तर बघू आता पुढे काय होतं. आता बसलोय मी एडिट करायला. चलो, बाय बाय. रामकृष्ण हरी.